श्री प्रिंटिंग प्रेसचा व्यावसायिक प्रवास हा शून्यातून सुरू होऊन प्रगतीकडे कसा गेला याबद्दल ते श्री प्रिंटिंग प्रेसचे मालक तर यांची आज मुलाखत घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आज त्यांचा परिचय करून घेऊ. नमस्कार. मी संभाजी विमान कातोडे, राहणार वडीकाळ्या, तालुका अंबड, जिल्हा जालना आणि तीर्थपुरी येथे माझा श्री प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. बरं, हा व्यवसाय तुमचा सुरू होण्यापूर्वी इथं तीर्थपुरीत तुम्ही दुकान टाकायच्या अगोदर तर तुमचा काय अनुभव आहे, तो अनुभव सांगा. मी दुकान टाकायच्या अगोदर 10वी-12वीला असताना अंबडमध्ये एका प्रिंटिंग प्रेसमध्ये झोपायला होतो आणि तिथं एक वर्षभर असल्यामुळं मला त्याच्यातला अनुभव कसा येत गेला की मी टाईमपासला तिथं खिळे जोडणं, कुठं त्यांचं प्रिंटिंग छपाई करणं, असा अनुभव येत गेला मला. मग त्या अनुभवानंतर मग तुम्ही तीर्थपुरीमध्ये कोणत्या साली दुकान टाकलं आणि त्याला आज किती वर्ष पूर्ण झाले? 2000मध्ये मी इथं तीर्थपुरीत एक टेडर मशीन, म्हणजे जे की खिळे जोडायची आणि ती डाय तयार करून त्या मशीनवर लावायची आणि ती पहिली जी जुनी मशीन होती खिळे जोडून तयार करावं लागत होती, 2000ला इथं तीर्थपुरीत आणली. त्याला कमीत कमी आज 23 वर्ष झाले आणि 23 वर्षापासून मी इथं त्या मशीन नंतर ते काम करता करता त्याच्यावर पत्रिका छापणे, कुठं पॉम्पलेट छापणे, कुठं, पण त्याला एक खूप मेहनत होती, त्याच्यात रिक्स होती, त्याच्यात हात जायचे, कोणाचे बोटं तुटायचे, कोणाला पायाला लागायचं, म्हणजे ते सगळे हँडल होते. त्याला हँडल नाही दाबण्यात आलं की काही ना काही व्हायचं, अपघात व्हायचा काही ना काही. तर मग आता त्याच्यातून मग तुम्ही पुढं कोणती मशीन आणली किंवा तुम्ही या व्यवसायात आपण म्हणलो बदल कसा करीत गेले, जशी मागणी ग्राहकाची राहील तशी? ते करता करता मी मग त्याच्यानंतर 2003ला स्क्रीन पेंटिंग आली. स्क्रीन पेंटिंगचा एक अनुभव असा की बाबा त्याला DTP तयार करून आणायची जालन्याहून. ती DTP एकदम 10-12 DTP आम्ही घेऊन जायचो 8 दिवसाच्या आणि 8 दिवस ते छापीत बसायचं. तर ती DTP त्याला एक स्वच्छ करून तयार करून डाय तयार करून वडावं लागत होतं ते हाताने. तर ते खाली बसून वडावं लागत होतं. कमीत कमी 1000 पत्रिका असली तर कमीत कमी 1 दिवस लागत होता. तर मग त्या दिवसामुळं बसण्याची बैठकीचा त्रास व्हावा लागला, कमराचा, मानेचा हा त्रास जास्त होऊ लागला त्याच्यात. मग ते करता करता तरी बी मेहनत खूप करीत गेलो आम्ही पुढं. खूप स्क्रीन अशी 8-8, 12-12, 24-24 तास आम्ही कामं करीत होतो आणि त्याच्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की बाबा आता हे स्क्रीनमध्ये लय जास्त आपण हे करू शकत नाही. शारीरिक अडचणी, गिराईक बी भरपूर राहायचे, म्हणजे काम होत नव्हतं, वेळेवर देणं होत नव्हतं. मग नंतर एक टेडर मशीन आणली, छोटी मिनी. तिला एकूण एक जण पेपर ढकलायला राहायचा आणि पलीकडून एक जण शाई लावायला राहायचा, असे 2 जण लागत होते. तर आम्ही 2 जण ती बी मशीन कमीत कमी 3 ते 4 वर्ष चालवली. आणि ती 3-4 वर्ष चालवल्यानंतर पुन्हा पुढची मशीन तुम्ही आणली, तर ती म्हणजे कसं तुम्हाला सुचलं की आता आपल्याला दुसरी मशीन आणू? त्यानंतर गिरायकाची मागणी अशी वाढली की डिजिटल आलं. त्याच्यानंतर डिजिटल पत्रिका, कलरची मागणी वाढली. डिजिटल पत्रिका, डिजिटल पॉम्पलेट, डिजिटल व्हिजिटिंग कार्ड. पहिले जे व्हिजिटिंग कार्ड होते ते आम्ही सिंगल कलर काढत होतो. आता कलरमध्ये नंतर मागणी वाढली. मग नंतर आम्हाला असं वाटलं की आपल्याला डिजिटल मशीन आपल्याला पाहिजे. तर मग आम्ही 4 कलर मशीन आणली. हंबाडा कंपनीची जपानची मशीन आहे. तर ती ज्यात आम्ही पूर्ण 4 कलरचे पॉम्पलेट, पत्रिका, बिलबुक, पुन्हा तुमचे स्टेशनरी, बँकेची स्टेशनरी, पासबुक पूर्ण कलरमध्येच तयार होते ते. आणि तिची म्हणजे ताशी स्पीड किती होती, किती छपाई होती नंतर आणलेल्या मशीन? तर ती मशीन कमीत कमी ताशी 10,000ची स्पीड आहे त्याला. 1 तासात 10,000 प्रिंट होती. बरोबर. मग त्याच्यानंतर बी समजा तुम्हाला गरज भासली म्हणून पुन्हा तुम्ही दुसऱ्या एक कंपनीचं म्हणजे 4 कलरचं मशीन आणलं, ते बी डिजिटल. तर त्या मशीनविषयी थोडी माहिती सांगा.
तर त्यानंतर मी एक 4 कलरचं मशीन आणलं, त्याच्यातून कोनिका कंपनीची 25811218 म्हणजे स्टिकर, त्याच्यावर स्टिकर लगे अर्जंटमध्ये होते. त्याच्यावर कुठलीही 4 कलरची छपाई 85 1218 व्हिजिटिंग कार्ड 100 जे आता अर्जंटमध्ये पाहिजे 10 मिनटात, तर त्या मशीनमध्ये पूर्ण 10 मिनटात तयार होतं. आणि त्याच्यानंतर कुठला कार्यक्रम म्हणलं की आता बॅनरची आवश्यकता आहे, मग ते लग्न असो, वाढदिवस असो, कुठला बी समारंभ असो, तर डिजिटल बॅनर लागतं. तर याच्यासाठी पहिलं तुम्ही काय करायचे आणि आता काय केलं आहे, तर ते एक सांगा. सुरुवातीला आम्ही बॅनरचं काम करायला लागलो, त्यावेळेस आम्हाला डिझाईन काही येत नव्हती. मग आम्ही अंबडला जाऊन, अंबड, जालना, संभाजीनगरला जाऊन डिझाईन 2 महिन्यात शिकलो. आणि डिझाईन शिकल्यानंतर आम्हाला असा अनुभव आला की बाबा त्याच्यापासून आम्ही मग फ्लॅश तयार करायला लागलो. ते बॅनर आम्ही अंबडला पाठवायचो. अंबडला पाठवल्यानंतर आमचं बॅनर यायला 2 दिवस लागत होते. 2 दिवसांनी आम्ही ते बॅनर घेऊन गिऱ्हाईक थांबत नव्हतं. गिऱ्हाईकाला अर्जंट पाहिजे होतं. अर्जंट असल्यामुळं काय व्हायचं की बाबा आमच्याकडचे गिऱ्हाईक थोडे थोडे कमी होत चालले, कारण की आम्हाला असा अनुभव येत गेला की बाबा आपली गिऱ्हाईकं तुटा लागलेत. मग आपल्याला फ्लॅश मशीन आणणं गरजेचं आहे. तर तुम्ही ते फ्लॅश मशीन आणून आता तुम्हाला जो प्रतिसाद मिळतोय, तर तो कसा मिळतोय? तर फ्लॅश मशीन आणल्यानंतर आम्हाला असा प्रतिसाद मिळाला की बाबा गिऱ्हाईकाला जागेवरच सगळं मिळायला लागलं आणि 10 मिनटात सगळं तयार व्हायला लागलं. गिऱ्हाईकाला 1 तासात आम्ही कुठलीही डिझाईन बनवून लगेच प्रिंट मारून देतो. आणि गिऱ्हाईक बी असं खुश झालेलं आहे की बाबा तुमच्याकडे अर्जंट मिळायला लागलं. तसं तुम्ही जी प्रगती करत पुढं आले, तर ह्या व्यवसायामध्ये याचा जो अडचण आहे, समजा कुठला व्यवसाय म्हणलं की तिथं कामगाराची अडचणी निर्माण होतात, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय आहे की त्याच्यात अडचणी आल्या का? कामगाराच्या हा धंदा एक तर खूप मुळात मेहनती धंदा आहे. मेहनत केल्याशिवाय या धंद्यात काहीच मिळत नाही. आणि या धंद्यात कामगाराची खूप अडचणी असतात. खूप म्हणजे कुशल कामगार पाहिजे ना, त्याला ते सगळं आलं पाहिजे. हां, आणि कामगाराचं कसं असतं की बाबा त्याला या क्षेत्रातली पूर्ण माहिती द्यावी लागती. माहिती दिल्यानंतर मग तो याच्यात राहतो का नाही राहतो हा बी एक प्रश्न आहे. बरेचसे कामगार आमच्याकडे शिकू गेलेले आहेत, पण असं कंपल्सरी कामगार काही एक बी आम्हाला मिळालं नाही. पण आमचा एक मुलगा गणेश हा कमीत कमी 20 वर्ष झाले माझ्याकडे. 10वी नंतर तो जेच माझ्या सोबत आहे, तर आत्तापर्यंत आमची सोबतच आहे. म्हणजे तुम्ही त्याला व्यवस्थित सांभाळल्यामुळं आणि त्याला व्यवस्थित पगार दिल्यामुळं तो आज 20 वर्षापासून तुमच्याकडे असल्यामुळं तुम्हाला कामामध्ये खूप मदत झाली. तर तुम्हाला याच्यानंतर माझा दुसरा प्रश्न असा राहील की तुम्ही ह्या व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकाला आणि कोणी जर हा व्यवसाय करू इच्छित असेल तर त्याला काय सांगू शकता? हा व्यवसाय म्हणजे खूप मेहनती व्यवसाय आहे. ह्या व्यवसायात खूप काही ज्ञान घ्यावं लागतं. बॅनर प्रिंट करायचं असेल, ती मशीन चालवण्याचं ज्ञान असतं. 4 कलरची मशीन चालवण्याचं ज्ञान, म्हणजे डिझाईन तयार करणे याचं बी एक खूप छपाई कशी करणे, म्हणजे हे शिकावंच लागतं ह्याच्यात. आणि जर एखादा शिकलेला असला तर त्याला हा व्यवसाय करण्याला काहीच अडचण नाही. मेहनती माणूस पाहिजे या व्यवसायाला. जर मेहनती माणूस असाल तर हा व्यवसाय करू शकतो. निवडू शकता. हो. आणि ग्राहकाला काय सांगू इच्छिता तुम्ही तुमच्याकडे जे काम केलं जातं त्याच्याबद्दल? ग्राहकासाठी इतकी व्यवस्था केलेली. ग्राहक म्हणजे आम्ही देवता समान समजतो. ग्राहक जे मागन ते आम्ही स्वस्त दरात आणि चांगल्या क्वालिटीमध्ये, चांगल्या व्हरायटीमध्ये ग्राहकाला देऊन ग्राहक खुश करून टाकतो. आणि म्हणूनच ग्राहकाला चांगली सुविधा देणं आणि त्याला योग्य दरात छपाई करून देणं आणि तेही वेळेत, त्यामुळं तुमचा व्यवसाय आज भरपूर भरभराटीस आला आहे. आणि म्हणून तुम्ही जो व्यवसाय शेकड्यामध्ये सुरू केला तो आज लाखाच्या घरात गेला आहे, तर पुढं चालून तो कोटीच्या घरात जावा अशी मी तुम्हाला या सकारात्मक PC न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. आणि या चॅनलचे जे प्रेक्षक आहेत हा व्हिडिओ बघतायत त्यांनी
या चॅनलला सबस्क्राईब करावं, यामुळं की आम्हाला नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी जी प्रेरणा आहे तर ती त्यातून मिळते. आणि अशीच प्रेरणादायी व्हिडिओ मुलाखती तुमच्यासाठी सतत बनवत राहीन असं मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आणि आज आपण श्री प्रिंटिंग प्रेसचे मालक संभाजी कातोटे यांनी ही मुलाखत दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नमस्कार.